आणि लोकप्रिय उमेदवार ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याच्या सुविधा आणि लोकांना अनेक ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये अनेक वृद्ध बांधवांना एक काठीचा आधार देण्यासाठी अनेक म्हणजे 25-30 हजार काठ्या वृद्ध बांधवांना त्यांनी वाटप करण्याचं काम केलंय। असे डॉक्टर राहुल घुले या मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत। नक्कीच त्या मतदारसंघामध्ये त्यांचा विजय सुद्धा निश्चित आहे, कारण या मतदारसंघामध्ये गुंडगिरी असेल आणि एक उमेदवार गुंडगिरीवाला आहे, दुसरा उमेदवार कुठेतरी मित्र आहे, म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोठे आणि दुसरा गुंडगिरी करणारा, समाजात दडपशाही निर्माण करणारा उमेदवार जर कोण असेल तर तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार, अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या मतदारसंघातील सामान्य जनता, दलित, मुस्लिम, ओबीसी आणि गरीब मराठा हे सर्वच मिळून यांना मतदारसंघाच्या बाहेर हाकलून लावण्याचं काम करणार आहे आणि या मतदारसंघामध्ये हे भीतीचं वातावरण आहे ते घालवण्यासाठी नक्कीच पर्याय म्हणून डॉक्टर राहुल घुले मतदारसंघाला एक आशा म्हणून मतदारसंघ त्यांच्याकडे बघत आहे आणि नक्कीच राहुल घुले यांचा यामध्ये विजय होणार आहे। ओबीसीचे नेते म्हणून आपली ओळख आहे, तर ओबीसी समाजाचे काय प्रश्न आहेत, त्याच्यासाठी काय नियोजन आहे तुमचं? हे बघा, गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचे जातीय जनगणना प्रलंबित आहे, त्यासाठी सुद्धा राहुल घुले सारखे तरुण येणाऱ्या सभागृहात जर गेले तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा ते आवाज उठवतील आणि गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागला पाहिजे, हे दोन मुद्दे कळीचे आहेत सध्या, ज्यामध्ये या राज्याचे आपण आजपर्यंत पितामह आणि पुरोगामी विचाराचे शरद पवार म्हणून आहोत, यांनी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलंय आणि ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी काही लोकांना समोर करून राज्यामध्ये दहशत माजवण्याचं, राज्यामध्ये वाद निर्माण करायचं आणि समाज भांडण लावण्याचं जे काम केलंय ते आमच्या मते चुकीचं आहे, कारण मराठा समाजाला वेगळं आणि स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे। खरं तर मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे, ते आरक्षण टिकणारं आरक्षण नक्कीच राहुल घुले सारखे ओबीसीचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्या नंतर नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं सुद्धा जे 27% आरक्षण आहे ते सुद्धा अबाधित राहील, यासाठी असे तरुण काम करतील आणि राज्यामध्ये शरद पवारांसारखे लोक अनेक वर्षापासून या राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्याला कधी मराठा समाजाची किव आली नाही, गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही, परंतु राज्य त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर, सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर ते वारंवार राज्य अस्थिर करण्याचं काम, राज्यामध्ये मोर्चे असतील, दंगली असतील आणि दहशत माजवण्याचं काम शरद पवारांनी यापूर्वीही केलेलं आहे। 2016 मध्ये त्यांची सत्ता गेल्याच्या नंतर त्यांनी क्रांती मोर्चे नावाने सुरुवात केली आणि कोपर्डीच्या नावाने सुरुवात केली, पण नंतर अनेक वेगवेगळे त्याचे रूप धारण करून राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम केलं आणि आता पुन्हा 2-2.5 वर्षात सत्ता केल्याच्या नंतर शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून कुठेतरी दोन्ही समाजाच्या मध्ये दुजाभाव म्हणजे दुबळी निर्माण करण्याचं काम केलंय, ते येणाऱ्या काळात मोडण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, हे सर्व योग्य रीतीने झालं पाहिजे, यासाठी राहुल घुले सक्षम आहे आणि राहुल घुले सारखे या राज्यामध्ये आम्ही 100पेक्षा जास्त आमदार सभागृहात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्यापैकी आम्हाला विश्वास आहे, आम्ही अनेक मतदारसंघामध्ये आमच्या सभा सुरू आहेत, दररोज 3-4 सभा सुरू आहेत, त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आता ओबीसी समाजाला गरीब मराठी सुद्धा साथ देणार आहेत, कारण गरीब मराठ्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी पुसण्याचं काम जे आंदोलक आहेत मराठा समाजाचे असतील आणि शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी सर्वांनी केलंय, त्यामुळे नक्कीच गरीब मराठी सुद्धा ओबीसीच्या साथीला राहतील आणि येणारा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा राहील आणि दलित, मुस्लिम, ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं हे सरकार आहे, त्यामधून सर्वांना न्याय मिळेल। मराठ्यांसाठी नेमकी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, यांची इच्छाशक्ती आहे का नाही असं काय तुम्हाला वाटतं? हे बघा, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंच असेल तर सरकारला कुठलाही अडचण नाही। खरं तर केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात त्यांच्याच सहकार्यांचं महायुतीचं सरकार आहे, त्यांनी ठरवलं तर केंद्रात कायदा करून मराठ्यांना, गरीब मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देऊ शकतात,
परंतु त्यांना राज्यात भांडणं लावून द्यायचे आणि समाजात तेढ निर्माण करून आपली स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे शरद पवार सुद्धा केंद्रात होते, शरद पवार राज्यात बी अनेक दिवसापासून नेतृत्व करतात, त्यांनी सुद्धा तेच केलंय आणि आता हे महायुतीवाले सुद्धा तेच करत आहेत. आणि येणाऱ्या काळात सुद्धा जर यांना आपण सरकार यांना जर निवडून दिलं, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, हे दोघंही म्हणजे लबाड आहेत. त्यामुळे याला दोघांनाही लोकांनी बाजूला केलं पाहिजे आणि नवीन वेगवेगळ्या पक्षातली मूठ बांधून फक्त कुणाचं का सरकार व्हायला, परंतु ओबीसींचे, दलितांचे, मुस्लिमांचे आणि गरीब मराठ्यांचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे. या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून तानाजी सावंत यांनी 5 वर्ष काम केलं. त्यांचा दावा आहे की ह्या मतदारसंघात अभूतपूर्व असा निधी आणला आणि विकास केलेला आहे. हे बघा, मला काय वाटतं याबद्दल? मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाचे गुंडगिरी करणारे आणि दडपशाही करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की 1,500 कोटी काहीतरी निधी आणलाय. परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं जाणवलंय की कुठेही 1,500 कोटी नाही, 150 कोटीचा सुद्धा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही. कारण हे फक्त गुंडगिरी करू शकतात की 1,500 कोटी आणले असे आणि पूर्ण खिशात घालण्याचं काम, पूर्ण मर्यादा लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर गुंड पोषण्याचं काम करायचं आणि या मतदारसंघात दडपशाही निर्माण करायची. खरं तर आमच्या त्यांनी 2 दिवसापूर्वी आमच्या उमेदवाराला सुद्धा कुठेतरी म्हणजे अटक करण्याची धमकी दिली. म्हणजे याच्या बापाचं राज आहे का? या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानावर चालणारं राज्य आहे. इथं काय कुणाच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाहीत. आणि या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करू शकतो की कुणाची तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारे लोक आहोत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या मतदाना दिवशी येणाऱ्या 20 तारखेला नक्कीच अशा गुंडगिरी आणि दडपशाही आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना जर घरी पाठवायचं असेल आणि त्याचबरोबर जे स्वतःच्या सहकार्याचं, स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण करू शकत नाहीत अशा निष्क्रिय राहुल मोठेंना जरी घरी पाठवायचं असेल, पाठवायचंय, त्यासाठी येत्या 20 तारखेला नक्कीच या सिटी समोरील बटन दाबून डॉक्टर राहुल गुले यांना विजयी करतील.